जयसिंगपूर पालिकेने थकीत करापोटी 3 मिळकती केल्या सील। पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर, थकीत मिळकत धारकांमध्ये खळबळ। जयसिंगपूर पालिका प्रशासनाने शहरामध्ये थकीत मिळकत धारकांच्यावर कारवाई सुरू केली असून गुरुवारी 3 मिळकत सील करून कारवाई केली। 3 मिळकत धारकांकडून एकूण 6,08,053 रुपये इतकी थकीत बाकी असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली। मार्च महिना संपत आला असून घरपड्याची रक्कम अद्याप 35% थकबाकी असून 100% घरपड्याची रक्कम पूर्ण व्हावी यासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून शहरामध्ये गुरुवारी 3 मिळकती सील करण्यात आल्या। या 3 मिळकत धारकांकडे एकूण 6,08,053 रुपये इतके थकबाकी असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। शहरातील सर्वच मिळकत धारकांना पालिका प्रशासनाकडून तात्काळ चालू वर्षाची तसेच थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरून पालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी जयसिंगपूर पालिका प्रशासक टीना गवडी यांनी केलं आहे। या पथकामध्ये मारुती कदम, बाळकृष्ण पाटील, जयंत मदने, प्रमोद पाटील, मेघराज घोडके, चेतन कांबळे, सूरज कांबळे, अमोल आवळे, शिवाजी कांबळे यांनी सहभाग घेतला होता। जयसिंगपूर नगर परिषदेने आर्थिक वर्ष 2024-25 कर वसुली मोहिमेअंतर्गत आज दिनांक 13 मार्च 2025 सकाळी 11 वाजता मालमत्ता क्रमांक बाजारपेठेतील मालमत्ता क्रमांक 321, 322, 323 पैकी मालमत्ताधारक यांनी थकीत कराची व चालू कराची रक्कम वारंवार मागणी करूनही आणि नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्यामुळे आज वसुली जप्ती पथक यांनी सकाळी 11 वाजता जप्तीची कारवाई केलेली आहे। फक्त मिळकतीमध्ये त्यांच्या 2 मालमत्ता सील केलेल्या आहेत। त्यामध्ये सदर मालमत्ता सील करून नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या धारकाचे जे सामान आहे त्याला ऑलरेडी आपण ग्रुप लावून त्यांना त्याचे सेफ सामान ठेवून त्यानंतर त्याच्यावर सील लावून ताब्यात घेतलं। जर धारकाने अजून तरीही कर भरला नाही तर सदर मालमत्ताचा दायित्व लिलाव करून नगर परिषदेची सुमारे 4,52,673 इतकी थकबाकी वसूल केली जाणार आहे। जयसिंगपूर नगर परिषदेमार्फत 2024-25 या सालाची कर वसुली मोहीम अंतिम टप्प्यात आलेली आहे। तरी गेल्या 2-3 महिन्यापासून आपल्या लिपिकांमार्फत नोटीस देणे, बिल वाटप करण्याची कारवाई चालू आहे। तरीही काही नागरिकांनी कर भरणा केलेला नाही, पाणीपट्टी भरलेली नाही, त्यांच्यावरती नगर परिषदेने धडक जप्ती मोहीम राबवलेली आहे। त्या अंतर्गत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण मेन पेठेतील 2 मिळकती सध्या सील केलेल्या आहेत। सील करताना नगर परिषद असं सील करते की आत ज्या काही त्यांच्या गोष्टी असतील त्याची त्या ओनरने काय ती जबाबदारी घ्यायची आहे। आपण फक्त मेन गेटला सील करतो। तर मी याद्वारे या शहरातील सगळ्या नागरिकांना विनंती करत आहे, आवाहन करत आहे की आपला थकबाकी घरपट्टी पाणीपट्टी भरून नगर परिषदेला सहकार्य करावं, अन्यथा जप्तीची कारवाई करून मालमत्ता सील करून पाणी कनेक्शन कट करून येणारी कटुता नगर परिषदेला अपरिहार्य कारणाने घ्यावी लागेल। भानगरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।